लॉजमध्ये गेली, पण लॉजमधून बाहेर आलीच नाही. लॉजमध्ये सापडला तो तिचा मृतदेह. आणि या सर्व घटनेचं कनेक्शन जातंय एका भाजपच्या कार्यकर्त्याकडे. दीपाली पाटील, वय वर्ष 35, असं या महिलेचं नाव. दीपाली ही जामखेडमधील तपनेश्वर या भागामध्ये राहण्यासाठी होती. ती कला केंद्रामध्ये नृत्यांगनी म्हणून काम करत होती. त्या दरम्यानच्या काळामध्ये तिची ओळख भाजपचा कार्यकर्ता असलेला संदीप गायकवाड याच्याबरोबर झाली होती. दीपाली पाटील ही मूळची कल्याणची रहिवाशी. तिचं लग्न झालं असून तिला 2 मुलं आहेत. घरामधील आर्थिक परिस्थिती बिकट होती, म्हणून ती कला केंद्रामध्ये नृत्यांगनी म्हणून काम करत होती. पण संदीप गायकवाड हा तिच्या पाठीमागे लग्नाचा तगादा लावून होता. संदीप गायकवाड हा दीपालीला जबरदस्तीने आपल्याबरोबर लग्न करण्याचा आग्रह धरत होता. दीपाली आणि संदीप गायकवाड एका लॉजमध्ये गेले होते, पण त्या लॉजमध्ये दीपाली एकटीच होती आणि तिने आपलं जीवन संपवलेलं होतं. यावरती आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सांगितलं, संदीप गायकवाड हा तोच व्यक्ती आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाचं तिकीट दिलं होतं. त्याचं लग्न झालं असून तो दीपाली पाटीलवरती लग्न करण्याचा दबाव आणत होता. त्यामुळं दीपालीने जीवन संपवलं. आता यावरती भाजप कोणती ॲक्शन घेतंय, दीपाली पाटीलला न्याय मिळेल की नाही, यावरती आमचं बारकाईने लक्ष राहील, असं रोहित पवार म्हणाले.